आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद। खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगं टाकणार भाई, बरोबर आहे ना? हाय ते खरं आहे ना, मान्य केलं पाहिजे ना। आठवले कधी कधी आठवायला लागतं, ते मित्र पक्षात आहेत ना। म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला। मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आणि मी पण आज सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे। ही मराठी ही आपली बोलीभाषा आहे, मराठी आपली मायबोली आहे, ती कुठेही त्यात कुठली तडजोड करता कामा नये, होणारही नाही। आणि म्हणून काल मग आपले त्यांनी कोणी म्हणाले भैयाजी जोशी ते म्हटले, नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिले, त्याचा खुलासाही केला, त्यानंतर देखील राजकारण करायचं। याला म्हणजे जर राजकारणच करायचं तर मग त्याला काय पर्याय राहत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी आता या ठिकाणी असं म्हणू शकतो, मराठी माणसं का गेली मुंबईच्या बाहेर, का मुंबईच्या बाहेर फेकले गेले, कुणामुळे गेली? फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बोललं जातं, एकच घिसीपिटी कॅसेट चालू होते। परंतु या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जे आता मुंबई गेलेत, मग ते SRA असेल, धोकादायक इमारती असतील, कोण डेव्हलपर आहेत, कुणाशी साठलोट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे।